ही आहे अंडा भुर्जी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज बनवूया अंड्याची भुर्जी. तर बघा एकदम झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे, त्याचबरोबर पोटभरीची आहे. चला बघूया कशी बनवायची. तर बघा इथं मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, त्याचबरोबर एक टोमॅटो, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर बघा इथे मी आलं लसूणची पेस्ट पण आत्ताच बनवून घेतली आहे, तुम्ही रेडीमेड वापरू शकता. तर आता काय करायचं, कढई चांगली तापवून घ्यायची आणि मग याच्यात एक 2 मोठे चमचे तेल घालायचं, कारण की आपण भुर्जी बनवणार आहोत, तर तेलाचा वापर थोडा जास्तच करायचा. तर आपण इथं 3 अंड्यांची भुर्जी बनवणार आहोत, त्यासाठी मी एक मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपण फोडणी घालू. तर बघा बारीक चिरलेला कांदा या तेलात घालायचा आहे. तर बघा कधीही टोमॅटो आणि कांदा एकदमच बारीक चिरायचा, म्हणजे काय होतं तर त्याची अशी फोडणीत पेस्ट तयार होते. जसजसं फोडणी आपली चांगली शिजेल तसतसं त्याची पेस्ट तयार होते आणि त्यामुळे पदार्थ चांगला लागतो. चला तर मग हे लालसर किंवा गुलाबी अशा रंगावरती भाजून घ्यायचं नाही, तर फक्त थोडासा मऊ पडला कांदा की याच्यात आपल्याला आलं लसूणची पेस्ट आणि जी आपण हिरवी मिरची कट करून घेतली होती ती टाकायची. तर बघा इथं मी मिरची टाकलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आता मगाशी कांदा एक अर्धा मिनिट परतवून घेतला होता, तर आता आपण आलं लसूणची पेस्ट आणि मिरची पण टाकली आहे. तर आता आपण हे सुद्धा अर्धा मिनिट परतवून घेऊया. तर बघा एकसारखं असं परतवत राहायचं, कारण की जे आपण आलं लसणाची पेस्ट घातली आहे ती कढईला चिकटू शकते, म्हणून आपण काय करायचं तर ही एकसारखं परतवत राहायचं. तर बघा इथं मी मीडियम फ्लेमवरती हे सगळं असं भाजून घेणार आहे. तर एखाद 2 मिनिट लागतील हे भाजून घेण्यासाठी. तर बघा फक्त कांद्याचा आणि आलं लसणाच्या पेस्टचा आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. जर तुम्ही बॅचलर असाल किंवा तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करा. तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात हे सुंदर असे अंडा भुर्जी तयार होऊन जाईल. तर बघा इथं मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला होता, तो सुद्धा मी याच्यात घातलेला आहे. हे पण एकसारखं परतवत राहायचं. तर टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर बघा त्याची पण अशी पेस्ट चांगली बनते. तर बघा म्हणजे फोडणीत चांगला तो शिजतो. तर इथं बघा मी कसं परतवत आहे. तर अशा पद्धतीनं एकसारखं परतवत राहायचं. आता मात्र गॅसची फ्लेम हाय करायची. म्हणजे काय होईल तर आपली फोडणी लवकर शिजण्यास मदत होईल. तर बघा असं एकसारखं मी परतवत आहे. आणि बघा जे आपले कांदा टोमॅटो आहेत, आपण जर आता मसाला घातला तर हे कांदा टोमॅटो भाजण्यास लवकर मदत होईल, म्हणून आता आपण याच्यात मसाले घालूया. तर बघा आपण आधीच सांगितलं आहे की तुम्ही बॅचलर असाल, म्हणजेच काय तर आपल्याला घरगुती मसाल्यात म्हणजे स्पेशल मसाला आणण्याची काही गरज नाही. त्यामुळे आपण जे घरात आपले मसाले उपलब्ध आहेत त्याच्यातच ही अंड्याची भुर्जी बनवणार आहोत. तर बघा इथं मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. म्हणजे हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे आणि याच्यात घातलेलं आहे चवीपुरतं मीठ. तर मीठ तुम्ही शेवटीसुद्धा घालू शकता. आणि इथं आता मी एक अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलेले आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या घरी हे सगळे मसाले, घरगुती मसाले हे असतातच. आणि याच्यात तुम्ही पावभाजी मसाला किंवा मॅगी मसाला ॲड करू शकता, म्हणजे घरात असेल तर. नाहीतर तुम्ही घरगुती मसाल्यात हे सगळे ही भुर्जी बनवू शकता. तर बघा कांदा टोमॅटोनं चांगलं असं तेल सोडलेलं आहे, फोडणी अशी चांगली बसलेली आहे. आता आपण याच्यात अंडी टाकूया. तर बघा मी इथं 3 अंडी घेतलेली आहेत, ती अशी फोडून या फोडणीत घालणार आहे. तर बघा तुम्ही काय करू शकता तर ही अंडी एका बाउलमध्ये काढू शकता आणि ती चांगली अशी फेटून परत ह्या फोडणीत टाकू शकता. तसंही सोपं पडतं, पण मी हे असंच टाकलेलं आहे. तर बघा हे मी एक अंडी टाकलेलं आहे. आता दुसरं आणि तिसरं पण असंच टाकून घेऊया. तर बघा ही अशी झटपट बनणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला असं म्हणजे भाजीला काय नसेल तर असं झटपट तुम्ही हे बनवू शकता. चला तर हे आता चांगलं असं एकसारखं परतवत राहायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर बघा मी एकसारखं परतवत राहिली आहे. आणि आता काय करायचं आपल्याला, हे आता आपल्याला थोडंसं पातळ दिसेल. तर हे थोड्या वेळाने असं म्हणजे थोडा वेळ आपण एकसारखं परतवत राहिलं की हे घट्ट घट्ट होत जातं आणि त्याच्यानंतर याला चांगलं असं टेक्स्चर येतं भुर्जीचं. चला तर मग बघा हे छानपैकी असं आपण परतवत राहूया. आणि बघा तुम्हाला जर हे अशी पातळ जर तुम्हाला भुर्जी आवडत असेल तर तुम्ही याच्यात पाणी घालू शकता. जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं आणि हे असं
चांगलं परतवत राहायचं. म्हणजे तुम्हाला जर पातळ थोडी हवी असेल भुर्जी तर, आणि जर तुम्हाला घट्ट टेक्स्चर हवा असेल म्हणजे एकदमच भुर्जीचं गाड्यावर जशी मिळते तशी जर हवी असेल तर तुम्ही काय करायचं, तर ही असं मीडियम फ्लेम करायची गॅसची आणि एकसारखं असं हलवत राहायचं. तर बघा मी असं एकसारखं परतवत आहे आणि तुम्ही बघू शकता की थोडं-थोडं घट्ट-घट्ट होत चाललेलं आहे फोडणीत. आता बघा इथं मी टाकणार आहे कोथिंबीर. म्हणजे चांगला कोथिंबीरीचा आत्ता कोथिंबीर टाकल्यानंतर कोथिंबीरीचा चांगला फ्लेवर येतो. तर बघू शकता इथं मी परतवत राहणार आहे. 1-2 मिनटं असं एकसारखं परतवायचं आणि तुम्ही बघू शकता याचं भुर्जीचं टेक्स्चर येत आहे याला. तर बघा छानपैकी अशी आपली आता भुर्जी तयार होणार आहे. तर तुम्ही खरंच हे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा अजून थोडी कोथिंबीर होती ती पण टाकणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता याला बऱ्यापैकी भुर्जीचं टेक्स्चर आलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने एकदम सोपी आणि साधी ही भुर्जीची रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? हे बघा ही मोकळी भुर्जी अशी तयार झाली आहे. तर बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.